नवी मुंबईतील ऐरोली परिसरात संविधान विचारांचा जागर करणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा नुकताच पार पडला आहे. ऐरोली सेक्टर 2 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नूतन विपश्यना ध्यान केंद्र आणि संविधान चौक सुशोभीकरणाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम माजी नगरसेवक संजू आधार वाडे यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना द्वारकानाथ भोईर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान आज 75 वर्ष पूर्ण करत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिली असून सर्वसामान्य माणूस सन्मानाने जगावा या उद्देशाने बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. भारतामध्ये 18 पगड जाती असल्या तरी संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले आहेत आणि त्यामुळेच आपण एक संघ समाज म्हणून उभे राहू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालिका निधीतून उभारण्यात आलेल्या या विपश्यना ध्यान केंद्र आणि संविधान चौकाच्या निर्मितीसाठी माजी नगरसेवक संजू वाडे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत द्वारकानाथ भोईर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संजू वाडे यांनी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन सत्कार केला. तसेच उपस्थित पत्रकार व मान्यवरांनाही संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट अमोल उगाडे, ॲडव्होकेट सुरेखा संजू वाडे, समाजसेवक लक्ष्मण भेरे, जयेश मोरे, दीपक वाडे, विक्रम ढेपे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान मूल्यांचा जागर करणारा हा उपक्रम ऐरोलीकरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया. आज संविधान चौक दुरुस्ती व ज्ञान केंद्र लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी स्थानिक युवक आहात, कसं बघता याकडे काय सांगणार? संजू वाडे कोणाला पण विचारा. आमचे या प्रभागाचे स्थानिक नगरसेवक आमचे भाऊ संजू आधारवाडे यांनी आम्हाला उत्कृष्ट असं एक संविधान चौक उभारणी करून दिलेली आहे. तसंच त्यांनी आम्हाला एक मेडिटेशन सेंटर, हे नवी मुंबईत एक भव्य दिव्य असं एक संविधान चौक आहे, जे नवी मुंबईमध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघण्यात येईल, ते पण आमच्या प्रभागामध्ये. तसंच एक मेडिटेशन सुद्धा उभारणी करून देण्यात आले. त्यामुळे आम्ही राजरत्न ग्रुपतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. असंच आमच्या पाठीशी ते नेहमी उभा राहतात, आम्हाला प्रत्येक कार्यात सपोर्ट करतात. त्यामुळे आम्ही त्यांचे राजरत्न ग्रुपतर्फे आभार मानतो. जय भीम. आज UPSC, MPSC सारख्या एवढ्या उच्च शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, कसं बघता याकडे काय सांगता? सर, वाडे साहेबांनी एवढं खूप छान काम केलेलं आहे. आणि UPSC, MPSC सारखं या ठिकाणी कोणतंच अभ्यासिका कोणी केंद्र कोणत्याच राजकीय नेत्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना केलं नव्हतं. ते वाडे साहेबांनी करून दिले आणि ह्या ठिकाणी एवढी मोरलं उत्तीर्ण होऊन जात आहेत आणि आपला सगळा स्वतःचा जीवन कारभार चांगल्या पद्धतीनं साकार करतायत. आज जे संविधान चौकामध्ये ज्यावेळेस राजरत्न ग्रुप तिथे संविधान चौकामध्ये काही कार्यक्रम साजरे करतात, अनधिकृत होतं. वेळोवेळी महानगरपालिका ते तोडून जात होती अनधिकृत असल्यामुळे, पण आमच्या वाडे साहेबांनी ते अधिकृत करून देऊन आज ते आमचं लोकार्पण केले. त्याबद्दल आम्ही सगळ्या सेक्टर 2च्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि असेच समाजकार्य त्यांच्या हाती घडत राहू, मी त्यांच्या पाठीशी राहतो. मागील 10 वर्षापासून मी संजू वाडे साहेबांना ओळखत आहे. त्यांच्या निवडणुकीला उभे राहिल्यापासून त्यांना ओळखतो. त्यांनी निवडून आल्यानंतर जे एक सुशिक्षित माणूस काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे संजू वाडे साहेब आहे. त्यांनी IAS IPS विद्यार्थी घडावेत म्हणून अभ्यासिका केंद्र, लायब्ररी, खूप छान लायब्ररी त्यांनी ओपन केली. त्यानंतर त्यांनी
आता आजचा विषय म्हणजे संविधान चौकचं लोकार्पण झालं. त्यामध्ये मला एक म्हणावंसं वाटतं की शाळेमध्ये कुठेही संविधानाची उद्देशपत्रिका वाचली जात नाही. तर तरुणांना विद्यार्थ्यांना माहीत कसं पडेल की संविधान काय आहे. तर संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये संपूर्ण संविधानाचा सार आहे. तर या अशा प्रकारच्या वास्तू निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संविधान पाठ होईल आणि संविधान काय आहे हे कळण्यास त्यांना मदत होईल. नुकतंच नवी मुंबई आणि ऐरोली परिसरामध्ये सेक्टर 2 या ठिकाणी संविधान चौक आणि त्याचबरोबर मेडिटेशन सेंटरचा भव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. आपल्याबरोबर हा संपूर्ण जो संविधान चौक आणि मेडिटेशन सेंटर आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या स्थानिक नागरिकांच्या लोकउपयोगी उद्घाटन झालेलं आहे. संजू वाडे सर आहेत, माजी नगरसेवक. सर, काय सांगणार आहात आजच्या या जे कार्यक्रम झालेले आहेत त्याकडे कसं? या ठिकाणी संपूर्ण देशाला आणि जगाला संविधानाची जनजागृती करण्याचा हा खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे आणि ती कोणीतरी केली पाहिजे. त्या उदानतेतून छोटासा प्रयत्न मी माझ्या सेक्टर 2 हा प्रभागातून या ठिकाणी करतोय आणि त्या निमित्तानं या ठिकाणी जनता सुज्ञ आहे आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी संविधान चौकाची निर्मिती या ठिकाणी केली. आणि दुसरं मला असं वाटलं की ह्या ठिकाणची जनता जी आहे ती छोट्या छोट्या घरांमध्ये राहते आणि त्या जनतेला आज ध्यानस्थ बसण्याची पण गरज आहे. या पद्धतीनं देशाला बुद्धाची गरज आहे. त्याच पद्धतीनं जगाचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा स्टॅच्यू समोर ध्यानस्थ बसणं ही काळाची गरज समजून मी आज खऱ्या अर्थाने ह्या जनतेला, माझ्या परिवारातील लोकांना मी आज अर्पण केलेलं आहे. आणि मी त्या निमित्तानं संविधान वाटप सुद्धा या ठिकाणी करतोय. मी म्हणत असतो की आज खऱ्या अर्थानं भुके नाही भूक द्या हा कन्सेप्ट जो आहे 2015 पासून आम्ही सुरू केलेला आहे आणि तो आज राबवतो, आम्ही कंटिन्यू करतोय. आणि मी लेखणी किंवा बुक हे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी मी हे देत असतो आणि म्हणून मला हा छोटासा प्रयोग मी प्रभागातून सुरुवात केला आहे. त्याच पद्धतीने माझ्या इथं लायब्ररी सुद्धा मी अतिशय उत्कृष्ट अशी तयार केलेली आहे आणि हे प्रयोग मी देशाला बाबासाहेबांची आठवण यावी आणि बाबासाहेबांनी किती हाल अपेष्टा सहन करून हे संविधान लिहिलं याची जनजागृती झाली पाहिजे म्हणून मी हे अर्पण केलेलं आहे. तर संविधान चौकाची एक लोकार्पण सोहळा तुम्ही केलात म्हणून एक मुद्दा म्हणून एक प्रश्न घेतो. भारतामध्ये संविधान हे धोक्यात आहे प्रामुख्याने असं सर्वत्र म्हटलं जातं. याकडे तुम्ही कसं? त्याचाच अर्थ मी सांगतोय की आजची जी पिढी आहे म्हणजे उद्याची पिढी, घडणारी पिढी आहे आपली मुलं, ती संविधान काय आहे हे कोणाला माहित नाही आहे आणि ती माहिती घरोघरी पोहोचवली पाहिजे. म्हणजेच संविधान वाचेल तर देश वाचेल, माझं मत असं प्रामाणिक आहे आणि म्हणून मी संविधानाचा जनजागृती करण्याचं ठरवलं आहे. मित्रांनो, एकंदरीत आज या ऐरोली परिसरामध्ये झालेला जो भव्य असा संविधान चौक आणि त्याचबरोबर मेडिटेशन सेंटर, त्याला ज्ञान साधना केंद्र म्हणतो, त्याचबरोबर स्थानिक जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या हातून अनेक शिक्षणासाठी उपयोगी पडणारे वेगवेगळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम छान पद्धतीनं राबवण्यात आलेला आहे असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज, वंचितांचा. तेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.